परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यामधील वजन खुर्द येथील शेतकरी चारीचे पाणी सोडण्यासाठी जायकवाडी पाटबंधारे विभाग 2 कार्यकारी अभियंता यांना भेटण्यासाठी आले असता कार्यालय सतत बंद असतं असे समजले। शेतकऱ्यांचे ऊसाचे शेत वाळून करपटले असून 50 दिवसांपासून पाणी सोडण्यात आलेले नाही। दरम्यान शेतकऱ्यांनी संतप्त होऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। आम्ही वेळोवेळी कार्यकारी अभियंत्याची भेट घेण्यासाठी प्रयत्न करतो, पण 2 महिने झालं डिव्हिजनला आल्याच नाही। आणि ज्या त्या वेळेस पाहतो तर शेतकरी इथं डिव्हिजनला येतात, शेतकरी आणि दुसरा कर्मचारीसुद्धा कुणी बोलायला तयार नाही, अधिकारीसुद्धा बोलायला तयार नाहीत। यांचं पूर्ण ह्या डिव्हिजनकडे दुर्लक्ष आहे। स्वतः बाहेर राहून इथलं काम पाहतात, शेतकऱ्याला कुठलाही संपर्कात नाही, शेतकऱ्याला लक्षसुद्धा आणि सगळा हा कारभार तुम्हाला सांगतो, इथला कारभार पुण्याहून हाकल्या जाते। वजोर खुर्द इथून आलो, मानवत तालुक्यातून, जिल्हा परभणी, B1559 चारी नंबर 59 चारी नंबरला गेले 50 दिवस देखील पाणी सुटले नसल्यामुळे आम्ही जलसंपदा विभाग परभणी इथे आलेलो आहेत। आम्ही इथं आल्याच्यानंतर कोणीही आम्हाला उडवाउडीचे उत्तर देत आहे, अगर कोणीही संपर्कात येत नाही, समजा म्हणजे भेटत नाही, कोणी भेटायला तयार नाही। त्याच्याबद्दल आम्ही वारंवार ह्याच्या अगोदर बी तक्रार दिलेली आहे, पण आम्हाला कोणीही भेटत नसल्यामुळे आम्ही आता कलेक्टर साहेबाकडे जाणार आहेत, कलेक्टर साहेबाला निवेदन देणार आहेत। कलेक्टर साहेबाच्या इथं जरी हे नाही प्रश्न सुटला तर आम्ही वरी पाटबंधारे विभाग औरंगाबाद शाखा कार्यकारी तिथं जाऊन आमर उपोषण करण्याची आमच्या पिकाला पाणी भेटत नाही। जर आमची पिकं वाळून गेले तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही। म्हणून शासनानं आणि जायकवाडी पाटबंधारेने यांनी जबाबदारीने लक्ष द्यावं। आमच्यावर आत्महत्या करायची वेळ आलेली आहे। आमचे अक्षरशः पिकांचे तुम्हाला मी फोटो टाकतो, ते पिकांचे फोटो तुम्ही बघा। अक्षरशः ऊसाची राख रांगोळ झालेली, गेली 50 दिवस पाणी नाहीये। उन्हाचं टेम्परेचर एवढं म्हणजे वाढलेलं आहे की 45-42 डिग्री सेल्सिअस अंश तापमान वाढले आणि पिकाला पाणी 15 दिवसानं जायकवाडी देतो म्हणून असं आमच्याकडून पानपट्टी भरून घेतली, पण 50 दिवस झालं आम्हाला कुठल्याही पाणी आलेलं नाहीये। शासनाला वारंवार अर्ज करतोय, तेल आहेत पुन्हा आमचे पूर्ण धानं वाळून चालेल। जर आमचे धानं वाळून गेले तर आम्ही आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। गेल्या ओला दुष्काळ झालाय, यावर्षी जायकवाडीचं पाणी येत नाहीये। आम्ही कोणाला विचारायचंय? पालकमंत्री साहेब, तुम्ही याच्या या प्रश्नाकडे जबाबदारीनं लक्ष द्यावं, एवढीच विनंती या